नमस्कार मंडळी, तीर्था किचन अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण आपल्या किचनमध्ये पाहणार आहोत अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारे हिरव्या मुगाचे धिरडे, तेही दोन वेगवेगळ्या पद्धतीने। तसेच सुक्या नारळाची ओली चटणी पाहूया। चटणीला लागणाऱ्या साहित्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, आले, 1 वाटी वाळलेल्या खोबऱ्याचा कीस, भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, दही, कोथिंबीर। तर भाजलेल्या शेंगदाण्याच्या कुटाऐवजी तुम्ही शेंगदाणे किंवा फुटाण्याचे डाळ, फुटाणे घेऊ शकता। आता हे जे सुके खोबरे आहेत ते आपल्याला भांड्यामध्ये 1 कप पाणी असे गरम करून घेतले। त्यामध्ये वाळलेला खोबऱ्याचा कीस आपल्याला 10 ते 15 मिनिटं मुरवण्यासाठी झाकून ठेवायचा आहे। असे केल्यामुळे आपली चटणी ही परफेक्ट ओल्या नारळासारखी क्रीमी चटणी होईल। आता हे भांडे आपण वेगळे ठेवूया। आता मुगाच्या धिरड्याचे साहित्य पाहूया। यासाठी लसूण, मिरची, मीठ, जिरे, कोथिंबीर आणि रात्रभर हे मूग आपण भिजत टाकले होते। सकाळी मी हे उपसून घेतले आणि याचे पाणी निथरून घेतले। आता आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे करून अख्खे मूग आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। तर या मुगाला थोडे थोडे बारीक कोंबई आलेले आहेत। त्यानंतर आपल्याला 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, थोडेसे आल्याचे तुकडे आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्याचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत। त्यासोबत 1 चमचा जिरे घालून घ्यायचे आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची। आता हे सर्व साहित्य आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे। हिरव्या मिरचीचे प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे आपले मूग भरड असे वाटून झालेले आहे। यामध्ये थोडेसे पाणी टाकून घ्यायचे आणि परत बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे। आता झाकण उघडून पाहू। अशाच पद्धतीने आपल्याला हिरवे मूग वाटून घ्यायचे आहे। आता हे बॅटर आपण भांड्यामध्ये काढून घ्यायचे। तर याच पद्धतीने राहिलेले जे मूग आहेत ते थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत। इथे आपले सर्व मूग बारीक वाटून झालेले आहेत। लगेच या मुगाच्या डाळीच्या बॅटरमध्ये चमचा फिरवून पाहू तर हे घट्ट स्वरूपात आहे। यामध्ये थोडेसे पाणी आणि धिरडे चांगले कुरकुरीत येण्यासाठी आपण इथे रवाचा वापर करणार आहे। त्याऐवजी तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तेही टाकू शकता। अर्ध्या वाटीच्या कमी मी इथे रवा टाकून घेतलेला आहे। त्याचबरोबर 1 चमचा मीठ टाकून घेतले। तर मीठ हे आपल्या चवीवर अवलंबून आहे। लगेच या बॅटरमध्ये 1 कपच्या जवळपास मी पाणी टाकून घेतले। आता हे चमच्याने छान एकत्र करून घ्यायचे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी पाहायची। आपल्याला हे बॅटर जास्त पातळ करायचे नाही। चमच्यात हे बॅटर घेतले की एकसंग धार पडायला पाहिजे, थपथप असे बॅटर पडायला नाही पाहिजे। तर हे बॅटर आता जे मी टाकले ते थोडे घट्ट आहे। तर परत आपल्याला थोडेसे पाणी टाकायचे आहे। तर परत थोडेसे पाणी टाकले आणि चमच्याने छान एकत्र करून घ्यायचे आहे। आता चमच्याने हे बॅटर खाली टाकून पाहायचे, म्हणजे एकसंग धार पडली की आपले योग्य कन्सिस्टन्सी असलेले बॅटर इथे तयार आहे। तर आता याचे धिरडे छान आपण टाकू शकतो। आता आपण नारळाची चटणी करूया। 15 मिनिटं झाले। सुक्या खोबऱ्याचा कीस चांगला मुरून झालेला आहे। आता सर्व हा कीस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि उरलेलं हे पाणी आपल्याला चटणीसाठी वापरायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण कीस टाकून घेतला। त्यानंतर 3 हिरव्या मिरच्या, 3 लसणाच्या पाकळ्या, थोडेसे आले, 1 चमचा साखर, अर्धा चमच्याच्या वर आपण मीठ टाकून घेतले। त्यानंतर इथे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट टाकून घ्यायचे आहे। माझ्याकडे होते त्यामुळे मी कूट टाकले। त्याऐवजी तुम्ही भाजलेले शेंगदाणे किंवा फुटाणे टाकू शकता। त्यानंतर चटणीला चटपटीतपणा आणण्यासाठी आपण 2 चमचे दही टाकून घेतले। याऐवजी तुम्ही चिंच किंवा लिंबाच्या रसाचाही वापर करू शकता। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले सर्व साहित्य आपल्याला चांगले बारीक करून घ्यायचे आहे। आता हे जाडसर बारीक झालेले आहे। यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि थोडे पाणी घालून घ्यायचे, म्हणजे आपल्याला चटणी किती प्रमाणात पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार पाणी घालून घ्यायचे। चांगले बारीक वाटून घ्यायचे। आता योग्य कन्सिस्टन्सी असलेली आपली इथे नारळाची चटणी तयार आहे। आता तयार झालेली नारळाची चटणी लगेच दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायची। आता आपल्याला या चटणीला तडका द्यायचा आहे। ही चटणी तुम्ही तशीही खाऊ शकता आणि तडका दिल्यावर या चटणीच्या चवीमध्ये अजून भर पडते। तडका देण्यासाठी कढईत 1 पळी तेल टाकून घेतले। तेल गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी टाकून घेतली।
मोहरी छान तडतडल्यानंतर आपल्याला इथे थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आहे. जिरे छान फुलल्यानंतर थोडासा हिंग टाकून घ्यायचा आहे. हिंग छान तेलामध्ये झाल्यानंतर आपल्याला 3 सुक्या मिरच्या लाल रंगाच्या आपण टाकून घेतलेल्या आहे. त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकून घेतला. लगेच आपल्याला ही खमंग तडका हा खोबऱ्याच्या चटणीवर टाकून द्यायचा आहे. छान चटणीला फोडणी बसली पाहिजे, म्हणजे खमंग अशी आपली ही चटणी लागते. आता लगेच हा टाकलेला तडका चटणीमध्ये छान एकत्र करून घ्यायचा आणि मुगाच्या धिरड्याबरोबर या खोबऱ्याच्या चटणीचा आनंद घ्यायचा. चला तर आता आपण मुगाचे धिरडे करूया. नॉनस्टिकचे पॅन घेतले आहे. तर आपली ही मुगाच्या डाळीच्या बॅटरची कन्सिस्टन्सी पहा. चमच्याने टाकली की एक संग अशी धार पडली पाहिजे. तर योग्य कन्सिस्टन्सी असलेले आपले हे बॅटर तयार आहे. आता पॅनला आपल्याला थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे. तर कांद्याने मी असे गोल फिरवत तेल लावून घेतले. लगेच या पॅनवर 1 चमचा मुगाचे बॅटर टाकून घ्यायचे आणि मध्यभागातून हलक्या हाताने चमचा फिरवत बाहेरच्या दिशेने आपल्याला हे धिरडे पसरवून घ्यायचे आहे. हे जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही असे पसरून घ्यायचे आहे. आता या धिरड्याची वरची साईड सुकेपर्यंत आपल्याला हे पलटवायचे नाहीत. तर आता वरची साईड सुकत आलेली आहे. तर यावर कांद्याने थोडेसे तेल लावून घ्यायचे आणि हवे असल्यास काठाने तेल थोडे सोडून घ्यायचे, म्हणजे कड्या याच्या मोकळ्या होतात. इथे मी काठानेही थोडेसे तेल सोडून घेतले. आता चमच्याने याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या. तर सर्व साईडने कडा मोकळ्या झाल्यानंतर आपल्याला हे धिरडे पलटवून घ्यायचे आहे. पलटवून घेतलेली साईड 1.5 ते 2 मिनिट आपल्याला शेकून घ्यायची. परत ही पलटवून घ्यायची. अर्धा ते 1 मिनिट ही बाजू शेकून घ्यायची. आता दुसरीही बाजू आपल्याला अर्धा ते 1 मिनिट शेकून घ्यायची. आता लगेच हे कुरकुरीत चविष्ट असे मुगाचे धिरडे काढून घ्यायचे आहे. छान जाळीदार हे धिरडे होतात. तर हा धिरड्याचा पहिला प्रकार आहे. यानंतर आपण दुसरा प्रकार भाज्या घालून पाहूया. सर्वप्रथम आपण कांद्याने असे थोडेसे पॅनला तेल लावून घेतले. त्यानंतर मुगाचे 1 चमचा बॅटर टाकून घेतले. त्यानंतर चमच्याने मधातून हलक्या हाताने हे मुगाचे धिरडे आपल्याला पसरवून घ्यायचे आहे. तर हे धिरडे जास्त पातळ करायचे नाही, थोडेसे जाड ठेवायचे. लगेच ओले असताना बारीक चिरलेली हिरवे मिरचीचे तुकडे, टोमॅटोचे तुकडे, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालून घ्यायची. तसेच तुम्ही इथे शिमला मिर्च आणि तुमच्या आवडीच्या भाज्या टाकू शकता. सोबत पनीर किंवा चीजचाही इथे वापर करू शकता. धिरड्यावर टाकलेल्या ह्या भाज्या आपल्याला चमच्याने चांगल्या दाबून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या धिरड्याबरोबर एकजीव होतात. त्याचबरोबर झणझणीतपणा वाढण्यासाठी इथे थोडेसे चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आहेत. हे ऑप्शनल आहेत, तुम्हाला आवडत असले तरच टाका. त्यानंतर धिरड्याची वरची साईड सुकत आली की आपल्याला कांद्याने थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे आणि आवश्यकता असल्यास आपल्याला कडेने थोडेसे तेल सोडून घ्यायचे आहे. आता चमच्याने आपल्याला याच्या कड्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. धिरड्याच्या कड्या अशा मोकळ्या केल्यामुळे आपल्याला लगेच हे चमच्याने पलटी करता येते. आता आपल्याला धिरडं हे पलटी करून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने असे चमच्याने दाबत आपल्याला हे धिरडं 2 ते 3 मिनिट मिडियम आचेवर शेकून घ्यायचं आहे. 2 मिनिटानंतर आपण आपल्या धिरड्याला पलटी करून घेतलं तर इथे पौष्टिक, कलरफुल आणि चटपटीत असे मुगाचे धिरडे तयार आहे. एकदा ही रेसिपी नक्की करून पहा. या गरमागरम डोशासोबत मी केली आहे सुक्या नारळाची चटणी. ही चटणी ओल्या नारळाच्या चटणीलाही मागे टाकेल अशी चविष्ट लागते. तर कशी वाटली आजची ही रेसिपी नक्की करून पहा आणि तीर्था किचन अँड व्लॉग या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.